नमस्कार. तर तुम्ही पाहिलं जीएनएम साठी भरपूर जागा आहेत. स्टाफ नर्सच्या 457 जागा, त्यानंतर मग पीएच नर्स, तर भरपूर जागा इथं जीएनएमला आहेत. आणि तुम्हाला सुद्धा काही कमी जागा नाहीत, लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा 117 जागा आहेत एएनएम वाल्यांना. तर प्रसाविकेचं हे पद खूप चांगलं आहे आणि इथं तुम्हाला टोटल 117 फक्त तुमच्यासाठी. इथं जीएनएम अप्लाय करू शकत नाही, म्हणजे कॉम्पिटिशन ऑटोमॅटिकली कमी झालेलं आहे. फक्त एएनएम वाले अप्लाय करू शकतात. 117 जागा खूप झाल्या, खूप जास्त जागा झाल्या एखाद्या महानगरपालिकेसाठी, लक्षात घ्या. तर मग इथं एवढ्या जागा कॅटेगरी वाईज तुम्ही स्वतःहून तुमचं बघून घ्या, तेवढं मी काही सांगू शकत नाही इथं. त्यानंतर मग इथं लगेच आपण येऊया पात्रतेकडे. तर बघा, इथं तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला फक्त जो काही तुमचा एएनएमचा कोर्स आहे तो कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना तो पूर्ण असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुमचा तो कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची नर्सिंग काउन्सिलची नोंदणी अत्यावश्यक आहे, आवश्यक असते. त्यासोबत इथं तुम्ही कुठेही, तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, तुम्ही सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, तुम्ही कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात, किंवा मग तुम्ही कोणत्याही सरकारी दवाखान्यात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा जर 3 वर्ष काम केलं असेल तर मग तुम्ही इथं फॉर्म भरू शकताय. आणि एक लक्षात घ्या, कंपल्सरी आहे एक्सपिरियन्स. तर इथं आय नो दॅट की 3 वर्ष काम केल्यानंतर अभ्यास करायची जी काही मेंटॅलिटी आहे तर ती तेवढी राहत नाही. मी मान्य करते, 3 वर्ष खूप जास्त एक्सपिरियन्स मागितलाय, पण आता मागितलाय त्याला जास्त आपणही काही करू शकत नाही. तर मग इथं तुम्ही हा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स धारण करत असाल, तुम्ही एएनएम असाल, तुमची नोंदणी असेल किंवा नोंदणी करून घेऊ शकता, काही मोठी गोष्ट नाहीये. त्यानंतर इथं मराठी भाषेचं ज्ञान, तुम्ही 10वी पास झालेला आहात, महाराष्ट्रात पास झाला असेल तर आपल्याकडे 10वीला मराठी भाषेचा विषय असतो आणि तेच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान, ते काही वेगळं नसते. तर हा तुमचा एक पूर्ण पात्रतेचा पॉईंट झाला. त्यानंतर एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, 10वी पास असणं सांगितलंय ना, 10वी पास असणं. तर बघा, हेच तुमचा सिलेबसचा किंवा हाच तुमचा अभ्यासक्रम सुद्धा आहे, लक्षात घ्या. इथं अभ्यासक्रम यांनी काय सांगितलंय की यांनी अभ्यासक्रम सांगताना एवढंच सांगितलंय की तुम्ही एकच मिनिट. हा, तर बघा, इथं दिसत नसेल तर हे आपलं स्क्रीनशॉट जो आहे टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देते, तुम्ही तिथून स्वतःहून बघून घ्या. तर बघा, इथं तुम्हाला मराठी हा अभ्यासक्रमाचा विषय झाला, सिलेबस. तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता असणार आहे. बघा, यापूर्वी नवी मुंबईला आणि कल्याण डोंबिवलीला तुम्हाला गणित नव्हतं दिलं, फक्त रिझनिंग, फक्त बुद्धिमत्ता दिलं होतं. पण आता इथं तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ्स दोन्ही आहे. त्यानंतर विषय ज्ञान म्हणजेच टेक्निकल सिलेबस, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, एमसीक्यू क्वेश्चन असतील. त्यानंतर हा दर्जा जो आहे, बघा लक्षात घ्या, प्रत्येक संबंधित पदाचा दर्जा जो आहे पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार. आता इथं बघा, जीएनएम साठी 12वी पास असणं गरजेचं आहे आणि एएनएम साठी 10वी पास असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार संबंधित पदासाठी आवश्यक असलेला कौशल्य तपासणी पूरक राहील. म्हणजे इथं तुमच्या 10वीच्याच नुसार तुमची परीक्षा पद्धती जी असणार आहे किंवा तुमचा अभ्यासक्रम जो असणार आहे, सिलेबस तेवढाच त्याच काठिण्य पातळीचा असणार आहे. तुम्हाला इथं 200 गुणांचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्नांचा असणार आहे. आणि इथं तुम्हाला 2 तास म्हणजे 120 मिनिटांचा तुमचा पेपर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर तुमची काठिण्य पातळी 10वी पर्यंत असणार आहे. तर डीएचएस किंवा आपण बघतो जीएमसी वगैरे असतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, जे एएनएमचे पोस्ट असतात त्यांना जो सिलेबस असतो, किंवा याआधी TCSने जिथे जिथे एएनएमचा पेपर कंडक्ट केलाय तिथं केवढी काठिण्य पातळी होती, तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण इथं एक जीएनएमची प्रसाविकेची बॅच जी आहे तर ती घेऊन आलेलो आहोत. अवघ्या 199 रुपयामध्ये तुमचा टेक्निकल सिलेबस, आणि तो सिलेबस मी शिकवलाय सुद्धा, नोट्स सुद्धा आहेत. त्यासोबत इथं तुम्हाला पूर्ण टेक्निकल सिलेबस कव्हर करून मिळेल. PDF नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यासोबत जीके जीएसच्या नोट्स प्लस लेक्चर माझे अगदी सुंदर आणि डिटेल नोट्स आहेत माझ्याकडे जीकेच्या. आणि त्यासोबत प्रत्येक घटकाचं लेक्चर जे तुम्ही प्रिंट काढू शकता आणि अभ्यास करू शकता. इथं तुम्हाला कोणत्याही पुस्तकाची गरज नाहीये, लक्षात घ्या. आणि नोट्स प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. सर्वांनी आपलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, प्ले स्टोरवरून करा, किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपली ॲप्लिकेशन लिंक मिळेल, टेलिग्राम लिंक मिळेल, ते जॉईन करून घ्या. आणि आज आपल्याकडे सेल आहे, इंडिपेंडन्स डे सेल. इंडिया कॅपिटलमध्ये टाका इंडिया 25, हे कोड जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तुम्हाला अजून याच्यामध्ये 25% ऑफ मिळणार आहे. तर त्वरा करा, आणि आज रात्रीपर्यंतच ही आपली ऑफर आहे. थँक्यू सो मच.